नमस्कार. मुक्त पत्रकार न्यूजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा विषय आहे खाजगी ॲम्ब्युलन्स चालकांसाठी दरपत्रक आहे की नाही. महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये खाजगी ॲम्ब्युलन्स चालकांसाठी कुठलेही दरपत्रक असल्याचं आमच्या निदर्शनाला आलेलं नाही. जे दरपत्रक आहे ते शासकीय सेवा शासकीय विभागासाठी अधिग्रहित केलेल्या ज्या रुग्णवाहिका आहेत त्यांच्यासाठी ते दरपत्रक असलेलं तुम्हाला दिसेल. पण जे कुठल्याही सेवेमध्ये अधिग्रहित केलेले नाहीत शासनाच्या, असे खाजगी सेवा देणारे रुग्णवाहिका चालक ॲम्ब्युलन्स जे आहेत त्यांच्यासाठी कुठलेही दरपत्रक शासनाने ठरवलेलं आमच्या निदर्शनाला आलं नाही. आणि म्हणून आम्ही या प्रश्नाला प्राधान्य देऊन रायगड जिल्ह्यापासून आम्ही सुरुवात केलेली आहे. आणि पहिल्यांदा आम्ही रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही पत्र दिलं आणि त्याच्यामध्ये आम्ही अशी मागणी केलेली आहे की जिल्ह्यातील खाजगी ॲम्ब्युलन्स सेवा पुरवठादार जे आहेत त्यांना प्रति किलोमीटर दर काय असावा याची दर निश्चिती करून द्यावी आणि या दर निश्चितीनंतर त्यांच्याकडून त्याच पद्धतीने दर आकारले जातील याची काळजी घ्यावी. अशी वेळ आलेली आहे की काही हाताच्या बोटावर मोजणारे ॲम्ब्युलन्स चालक जे आहेत त्यांच्यामध्ये संवेदनशीलता संपलेली आहे असं दिसतंय. आणि त्यांनी अशा 1-2 लोकांनी जे भाडे आकाराचा सपाटा लावलेला आहे की अगदी थोड्या अंतरासाठी सुद्धा हजारो रुपये अगदी अडचणीच्या वेळेमध्ये जो पीडित माणूस सापडलेला आहे, गरीब माणूस सापडलेला आहे, ज्याचा पेशंट असतो आणि त्याला दुसरीकडे इमर्जन्सीमध्ये घेऊन जायचं असतं कुठल्या तरी दुसऱ्या हॉस्पिटलला. ही वेळ नसते पैसे बघण्याची. माणसाकडे पैसे नसले तरी तो वाटेल ते करतो, वेळ प्रसंगी स्वतःला विकेल. पण अशा वेळेला माणूस पैशासाठी मागे पुढे बघणार नाही, थांबणार नाही. मिळेल ते ॲम्ब्युलन्स घेऊन तो निघेल आणि आपल्या माणसाला वाचवेल. पण याच परिस्थितीचा गैरफायदा घेऊन काही लोक रायगड जिल्ह्यामध्येच आमच्या निदर्शनाला आलेला आहे. आम्ही मागे किशोर म्हात्रेचा व्हिडिओ प्रसिद्ध केलेला आहे. अशा लोकांमुळे सगळेच ॲम्ब्युलन्स चालक बदनाम व्हायच्या मार्गावर असताना आम्ही असं ठरवलं की ही वेळ येता कामा नये. याच्यासाठी आम्ही रायगड जिल्हाधिकारी साहेबांना पत्र दिलेलं आहे आणि त्यांना विनंती केली की तुम्ही या ॲम्ब्युलन्स चालकांसाठी, खाजगी ॲम्ब्युलन्स चालकांसाठी, ॲम्ब्युलन्ससाठी एक प्रति किलोमीटर दर, ॲम्ब्युलन्सचा प्रकार कुठला आहे त्यानुसार तुम्ही दर निश्चित करा. आणि ती दर निश्चिती होण्यासाठी आम्ही जे पत्र दिलं त्याचा पाठपुरावा सुद्धा केला. आम्ही फक्त बातम्या देत नाही, आम्ही तक्रार दाखल करून, प्रकरण दाखल करून त्याचा पाठपुरावा पण करतो. म्हणून मुक्त पत्रकार न्यूज प्रसिद्ध आहे, याच कामासाठी प्रसिद्ध आहे. तर मुक्त पत्रकार न्यूजने रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना हे पत्र दिलं. त्यानंतर आमची मागणी अशी आहे की हे दर ठरवताना शासनाने, शासकीय अधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीने हे दर ठरवू नयेत. पहिली गोष्ट, सर्वात आधी मुक्त पत्रकार न्यूजकडे आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने आमचं म्हणणं ह्या दरांसंदर्भात काय आहे ते शासनाने ऐकावं, शासनाच्या अधिकाऱ्यांनी ऐकावं. नंबर 2, जे ॲम्ब्युलन्स चालक स्वतः सेवा पुरवत आहेत त्यांना खरं माहिती आहे की गाडी किती चालल्यावर किती नुकसान होतं आणि किती फायदा होतो आणि किती दरामध्ये सेवा देणं कुठल्या गाडीसाठी योग्य आहे हे त्यांना जास्त माहिती आहे. म्हणून आम्ही शासनाला, शासनाच्या अधिकाऱ्यांना, कलेक्टर साहेबांना अशी विनंती केलेली आहे दुसरी की तुम्ही जे दर ठरवाल ते दर ठरवण्यासाठी प्रथम आमचं मत घ्या. पण ॲम्ब्युलन्स चालक जे खाजगी सेवा पुरवठादार आहेत त्यांचं मत सुद्धा घ्या. ऑफकोर्स याच्यामध्ये प्रत्येक ॲम्ब्युलन्स चालकाला विचारणं शासनाला शक्य नाही, पण सरकारतर्फे शासकीय अधिकाऱ्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलेलं आहे की जिल्ह्यामधले जे ॲम्ब्युलन्स सेवा पुरवठादार आहेत त्यांच्या ज्या संघटना आहेत त्या संघटनांचे जे पदाधिकारी आहेत त्यांना या चर्चेसाठी बोलावलं जाईल आणि या चर्चेमधून मध्य काढून, सुवर्ण मध्य काढून योग्य दर ठरवण्यात येईल असं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे. लक्षात घ्या की यामध्ये ॲम्ब्युलन्स चालकांच्या विरोधात काही चाललंय अशातला भाग नाही आहे.
सामान्य माणसासाठी तुम्ही सवलतीच्या दरामध्ये जाणं अपेक्षित आहे. त्याला अडीअडचणीच्या वेळेला पिडणं लुटणं हे अपेक्षित नाही. ही गोष्ट ॲम्ब्युलन्स चालकांना सांगण्याची आवश्यकता नाही, पण काही ॲम्ब्युलन्स चालकांनी असे धंदे चालू केल्यामुळे आम्हाला ही नाईलाजास्तव गोष्ट करावी लागत आहे की ह्या ॲम्ब्युलन्स चालकांचं ॲम्ब्युलन्सचे दर काय असावेत हे निश्चित असलं पाहिजे. ॲम्ब्युलन्समध्ये प्रकार आहेत, छोटी असेल, मोठी असेल, ALS असेल, BLS असेल, आणखी कुठला प्रकार असेल, काही यंत्रसामुग्री असेल, डॉक्टरसह, डॉक्टरशिवाय जे काय असेल, त्या प्रत्येक प्रकारच्या ॲम्ब्युलन्ससाठी प्रति किलोमीटर दर काय असावा याचा सांगोपांग सविस्तर चर्चेने विचार करून शासकीय अधिकारी, ॲम्ब्युलन्स चालक आणि मालकांचे प्रतिनिधी संघटनांचे आणि मुक्त पत्रकार न्यूज जनतेच्या वतीने आम्ही आणखीन कोणी याच्यामध्ये इच्छुक असेल यायला चर्चेसाठी भाग घ्यायला या उपक्रमामध्ये, तर त्यांचे आम्ही स्वागत करतो. आम्ही शिफारस करू की यांनाही या चर्चेमध्ये सहभागी करून घेण्यात यावं, त्यांनी आपली मतं मांडावीत आणि शेवटी सर्व मतांतरांचा विचार करून, सर्व बाबींचा विचार करून, जसं की त्याच्यामध्ये पेट्रोल डिझेलचे दर आहेत, गाड्यांची घसारा किंमत आहे, अनेक गोष्टी आहेत, या सर्व गोष्टींचा विचार करून शासनाने एक ॲम्ब्युलन्ससाठी दरपत्रक निश्चित करावं यासाठी आमची मागणी आहे आणि ही रायगड जिल्ह्यापासून आम्ही सुरुवात केलेली आहे. लवकरच मुक्त पत्रकार संघाचे संपूर्ण महाराष्ट्रातले सर्व पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष ही मागणी आपापल्या जिल्ह्यामध्ये करतील आणि माझी खात्री आहे, मला विश्वास आहे की लवकरच महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व ॲम्ब्युलन्ससाठी एक निश्चित दर असेल आणि यासाठी आम्ही आंदोलन करू. वेळ पडली तर यासाठी आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाची सुद्धा मदत घेऊ, भले तो विरोधी पक्ष का असेना. आम्हाला जनतेच्या फायद्यासाठी साम दाम दंडभेद वाटेल ते मार्ग पत्करावे लागले तरी आम्ही पत्करणार. आम्ही त्यासाठी मागे हटणार नाही, पण आम्ही जनतेसाठी ही कामं निश्चित करून घेणार. अशी कामं भरपूर आहेत. ज्यांना ज्यांना आमच्याबरोबर ही कामं करायची आहेत त्यांनी हा व्हिडिओ पहिल्यांदा नंबर दिलेला आहे त्याच्यावर संपर्क करावा, चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमंडळींना, समाजसेवकांना पाठवा आणि आमच्याशी संपर्क करून हे उपक्रम पुढे नेण्यासाठी आणि जनतेची सेवा करण्यासाठी ताबडतोब आमच्याशी संपर्क करा. व्हिडिओ आणि चॅनल पुन्हा एकदा आवाहन आहे की सबस्क्राईब करा आणि शेअर करा, कारण ही गोष्ट संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व समाजसेवकांपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. धन्यवाद.